चला तर मंडळी, मुलानीस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार गरमागरम पॅटीस। खायलाही खूप टेस्टी लागतात। चला तर मग आपण रेसिपी बघूया। पॅटीससाठी लागणारे साहित्य, आपण 5-6 बटाटे उकडून घेतलेले आहेत, 2 ते 3 बारीक चिरलेले कांदे, 10-12 मिरच्या बारीक चिरलेल्या, थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर। सर्वप्रथम आपण पॅटीसची भाजी बनवून घेऊया। आपण आता भाजी बनवायला सुरू करूया। यामध्ये आपण 1 चम्मच तेलाचा वापर करायचा। तेल गरम झालेलं आहे, आपण त्यामध्ये मोहरी टाकूया। बघा, मोहरी अशी तडतड उडली पाहिजे। आता आपण टाकूया जिरे, 1 चम्मच जिरे। आपण टाकूया यामध्ये कांदा, बारीक कांदा चिरायचा, म्हणजे की आपल्याला पॅटीसमध्ये जास्त कांदा नाही लागणार। आपण कांदा तेलामध्ये परतून घेऊया। कांदा चांगला असा लाल झाला पाहिजे। यामध्ये आता आपण कढीपत्ताही टाकूया। कढीपत्ताही तेलामध्ये आपण छानपैकी मिक्स करूया। यामध्ये आपण थोडीशी हिंगही टाकूया। जी बारीक चिरलेली होती मिरची, ती पण टाकूया। आपल्याला मिरची आपल्या हिशोबानेच घ्यायची आहे, आपल्याला जसं तिखट जमतं त्याप्रमाणे। मिरची आपण तेलामध्ये परतून घेऊया। यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकूया, जसं आपल्याला पाहिजे। थोडीशी हळदही टाकूया। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। तेलामध्ये हे सर्व छानपैकी मिक्स झालेलं आहे। आपण जे बटाटे उकडून घेतलेले आहेत ते यामध्ये आपण ॲड करूया। बटाटेही आपल्याला एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। पॅटीसमध्ये भरताना आपल्याला खूप सोपे जाईल अशा प्रकारे आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे आहे, एकदम बारीक आणि छान मऊ सॉफ्ट। बघा, तर तुम्ही पाहतच आहात, आपली भाजी एकदम व्यवस्थित मिक्स झालेली आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि याच्यावरती थोडीशी कोथिंबीर ॲड करूया। यावरती आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीरही ॲड करूया। आता आपण पॅटीससाठी पीठ तयार करून घेऊया। बघा, बेसनाचं पीठ घेतलेलं आहे आपण 2 ते 3 चम्मच। चवीप्रमाणे मीठही टाकायचं आहे आपल्याला। खायचा सोडाही आपल्याला ॲड करायचा आहे। यामध्ये आता आपल्याला थोडंसं पाणीही घालायचं आहे। आता आपल्याला अशा प्रकारे हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये जे गाठा असतात त्या आपल्याला खोलून घ्यायच्या आहे। अशा प्रकारे आपलं पीठ रेडी झालेलं आहे। जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही। आता आपण पॅटीस तळण्यासाठी तेल ॲड करूया। आपल्याला अशा प्रकारे ब्रेडचे 2 भाग करून घ्यायचे आहे, एका ब्रेडचे। आणि अशी आपण जे कापलेले ब्रेड आहे त्याच्यावरती आपल्याला अशी भाजी भरायची आहे। भाजी भरल्यानंतर हा ब्रेडही त्याच्यावरती ॲड करायचा। बघा, अशा प्रकारे आपण ब्रेडमध्ये भाजी भरून घेतलेली आहे। चला तर मग आता आपण पिठामध्ये टाकून तळून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला हे पिठामध्ये घेऊन व्यवस्थित मिक्स करून, आणि आपलं तेलही गरम झालेलं आहे, तर आपण एक करून हे तेलामध्ये सोडूया। बघा, दुसरंही असंच आपण पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे, आपण तेलामध्ये सोडूया। तेलाची गोष्ट आहे तर थोडं हळूहळू काम करायचं। बघा, अशा प्रकारे आपले हे पॅटीस आपण तेलामध्ये टाकलेले आहे। थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला छानपैकी तळून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपले पॅटीस तळून झालेले आहे। बघा, तुम्हीही पहा किती छान असा कलर आलेला आहे। आता आपण हे तेलामधून काढूया। अशा प्रकारे आपले पॅटीस रेडी झालेले आहेत। आणि हो, आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।